हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे पहा, मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर आपल्याला कोथिंबीर निथळून घ्यायची आहे। तो कोथिंबीरीचं एका साईडला ठेवूया, कुठे वापरायची मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं, त्यानंतर आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1.5 चमचा जिरे घालायचे आणि जाडसर आपल्याला मिक्सरलाही वाटून घ्यायचं आहे, अगदी या पद्धतीने। तर चला, वाटणसुद्धा तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। आज आपण कोथिंबीरपासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत। तर चला, इथे मी सगळी कोथिंबीर चिरून घेते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। चिरल्यानंतर आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये ही सगळी कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे। अर्धा कप बेसन पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2.5 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे। तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठाचा वापर करू शकता। तुम्ही जेवढं पीठ वापरताल तेवढंच आपल्याला या ठिकाणी कोथिंबीर वापरायची आहे, कारण हा पदार्थ कोथिंबीरपासून बनवणार आहे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला थोडीशी जास्त कोथिंबीर वापरायची आहे। तर इथे पहा, मी 2.5 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप या ठिकाणी बेसन पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा आपल्या हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे। ओव्याने ह्या पदार्थाला छान अशी चव येते। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा। पांढरे तीळ घातल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा, मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये कोणती भाजीसुद्धा वापरू शकता। कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे। थोडीशी हळद आपल्याला ह्या ठिकाणी जास्त वापरायची आहे, म्हणजे रंग अगदी छान येतो। हळद घातल्यानंतर रंगासाठी आपल्याला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये मिरची, आलं, लसूण, जिरे वाटून घेतले होते ते आपल्याला त्यावरती घालायचं आहे। वाटण घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ त्यामध्ये वापरायचा आहे। सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे। हे दही खूप जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी मी 2 चमचे दही वापरलेलं आहे। दही घातलं की आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं आज आपण कोथिंबीरपासून काय बनवणार आहोत। आज आपण कोथिंबीरपासून धपाटे बनवणार आहे। तुम्ही जर एकदा कोथिंबीरपासून हा पदार्थ केला ना, तर घरातले अगदी आवडीने खातील। नेहमीच तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने धपाटे बनवत असाल, पण एकदा कोथिंबीरीचे मी म्हणते म्हणून एकदा नक्कीच करून पहा। तर इथे पहा, मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेते। तर या ठिकाणी हे पीठ मी सगळं मळून घेतलेलं आहे। खूप जास्त सैलसर मळू नका किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा हे पीठ ठेवू नका। तर या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ मळल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ छान अगदी व्यवस्थित भिजतं। तर 10 मिनिटासाठी इथे मी साईडला ठेवते। तर 10 मिनिटं झाल्यानंतर इथे मी पळपट घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला रुमाल घ्यायचा आहे। या ठिकाणी मी रुमाल ओला करून घेतलेला आहे। ओला केल्यानंतर आपल्याला त्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान असं गोल गरगरीत आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तर चला, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा। साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर पाहू शकता, पातळ छान असे थालपीठ थापून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला होल पाडायचं आहे। एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे। तेल लावल्यानंतर आपण जे थालपीठ थापून घेतलं आहे ते आपल्याला तव्यावरती घालायचं आहे। तव्यावरती थालपीठ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। खूप जास्त वेळ सुद्धा झाकण ठेवू नका, वरची बाजू आपली कोरडी होईपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी झाकण ठेवायचं आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकता। खायला अगदी चविष्ट लागतो। तर या ठिकाणी मी झाकण काढते आणि दुसऱ्या साईडने आपल्याला सुद्धा हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे।
तुम्ही हे थालीपीठ बनवताना त्यामध्ये कोबीसुद्धा घालू शकता. कोबी, गाजर किंवा किसलेला बटाटासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. पण कोथिंबिरीचे हे थालीपीठ अगदी चविष्ट लागतात. तर दुसऱ्या साईडने सुद्धा या ठिकाणी पाहू शकता थालीपीठ मस्त असं भाजलेलं आहे. थालीपीठाला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी बाजरीचं पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी थालीपीठ भाजल्यानंतर इथे मी थोडंसं बटर लावलेलं आहे. तुम्ही तुपाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. मी तेलावरती थालीपीठ भाजून घेतलेलं आहे, पण मुलाला माझ्यावरती बटर लावलं की आवडतं, अगदी आवडीने खातो. तर दोन्ही साईडनी सुद्धा इथे मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरं सुद्धा थालीपीठ करून दाखवते. अशाच पद्धतीने इथे मी सगळी थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले गरमागरम थालीपीठ तयार झालेले आहे. त्यावरती बटर घातलं ना तर खरंच खूप सुंदर लागतात. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा तसेसुद्धा हे थालीपीठ खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी अर्धी गड्डी कोथिंबीर वापरलेली आहे. तर स्वच्छ निवडल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर पूर्णपणे पाणी आपल्याला कोथिंबीरीमधलं निथळून घ्यायचं आहे. पाणी निथळल्यानंतर इथे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कोथिंबीर बारीक कट करून घ्या. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. तर इथे मी तुम्हाला थोडी कोथिंबीर कट करून दाखवलेली आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. भन्नाट चवीचा आज मी तुम्हाला कोथिंबीरपासून पदार्थ दाखवणार आहे. तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळी कोथिंबीर कट करून घेणार आहे. कोथिंबीर कट करून झालेली आहे तर एका साईडला ठेवूया. इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 ते 6 मिरच्या घालायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण घातल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहे. 1 चमचा आपल्याला बडीशेप घालायची आहे आणि ह्याचं जाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ घातल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि जे मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा घातल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त 1च चमचा बेसनपीठ वापरायचं आहे. इथे मी 1 चमचा भरून बेसनपीठ घालते. बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे. आज आपण ज्वारीच्या पिठापासून आणि कोथिंबीरपासून भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त सैलसर नका मळू किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नका मळू. अगदी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवते त्या पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्या. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे पाहू शकता आपला गोळा तयार झालेला आहे. गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचे 2 भाग करायचे आहेत. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने कोथिंबीर वडी करतो ना त्या पद्धतीने आपल्याला इथे रोल करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा.
तर आज मी तुम्हाला कोथिंबिरीची वडीची रेसिपी दाखवणार आहे। नेहमीच आपण कोथिंबिरीच्या वडीमध्ये बेसन पिठाचा वापर खूप प्रमाणात करतो, पण आज मी या ठिकाणी 1च चमचा बेसन पीठ वापरलेला आहे। पण ज्वारीच्या पिठापासून ही वडी अगदी मस्त आणि टेस्टी होते, तर एकदा या पद्धतीने करून पहा। तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या दोन्ही सुद्धा वड्या तयार झालेल्या आहेत। त्यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे। कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। सगळ्या कुकरच्या डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आज मी तुम्हाला वड्या उकडण्याची वेगळी पद्धत सुद्धा दाखवणार आहे। तर कुकरच्या डब्याला तेल लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या 2 वड्या ठेवायच्या आहेत। कुकरच्या डब्यामध्ये वड्या ठेवल्यानंतर एका साईडला इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर त्यामध्ये एक छोटी डिश ठेवायची आहे। तुमच्याकडे जर स्टँड असेल ना तर ते ठेवलं तरी चालणार। डिश ठेवल्यानंतर आपल्याला कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि त्याच्या आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर चला, आज मी ह्या कोथिंबीरच्या वड्या कुकरमध्ये उकडून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर चाळणीमध्ये उकडायच्या असतील तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा उकडू शकता, पण कुकरमध्ये अगदी झटपट होतात। तर 2 शिट्ट्यांमध्ये आपल्या इथे वड्या शिजलेल्या आहेत। तर कुकरचा डबा आपण एका साईडला काढून घेऊया आणि आपल्याला ह्या वड्या थंड करून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत। त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करा। खूप जास्त पातळ नका करू किंवा खूप जास्त जाडसर सुद्धा नका करू, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करा। इथे मी सगळ्या वड्या कट करून घेते। तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे। तुम्ही या पद्धतीने ज्वारीचं पीठ घालून कोथिंबीरच्या वड्या एकदा तरी करूनच पहा, घरातले सगळेजणच आवडीने खातील। तर इथे पहा मी तुम्हाला 1 वडी कट करून दाखवलेली आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी दोन्ही सुद्धा वड्या कट करून घेणार आहेत। तर वड्या कट करून झाल्यानंतर एका साईडला इथे मी वड्या कट करत असताना तेल गरम करून घेतलं होतं। तर तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीरीची एक वडी तेलामध्ये सोडायची आहे। तुम्ही ह्या वड्या तळून सुद्धा घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, पण थोड्याशा तेलामध्ये ह्या वड्या तळल्या की खायला सुद्धा अगदी कुरकुरीत लागतात। तेलामध्ये वड्या सोडल्यानंतर दोन्ही साईडनी मस्त अशा क्रिस्पी तळून घेते। तरी ते पाहू शकता तुम्ही सगळ्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहे। खूप जास्त तेलकट सुद्धा होत नाही ह्या वड्या। तर एकदा नक्कीच करून पहा ज्वारीच्या पिठाच्या वड्या। तुम्हाला माझ्या आजच्या दोन्ही सुद्धा रेसिपी कशा वाटल्या त्या मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय।